बेळगाव कॅन्सर हॉस्पिटलचा हा परिसर आहे. कोण बघितलं सर सर नेमकं आहे सापाला? म्हणजे बाहेरून आलं ते आणि इकडं गेलं, तिथून येऊन तुम्हाला बघून इकडं आलं. साप कोणता ओळखला ते? तुम्ही आता ओळखण्याचा प्रयत्न करा. आणि एवढा साप दिसला तरी ओळखता यायला पाहिजे. फोटोमध्ये आम्हाला पण क्लिअर करत नव्हता, पण हा धामण जातीचा साप आहे. थोडासा तो म्हणजे नाजूक पण वाटायला आहे, अनहेल्दी वाटायला, लक्षात घ्या. आणि इथं धामण साप जास्त सापडलेले आहेत. मी अगदी याच्या जवळ जाऊन याला पकडण्याचा प्रयत्न करतो. सगळं सापाच्या स्वभावावर अवलंबून आहे. तुम्ही जाऊन साप निरीक्षण न करता, माहिती नसून जाऊन पकडा असं मी म्हणत नाही आहे, पण त्यांच्या स्वभावावर तुम्ही ओळखू शकता. जसं मी म्हटलं तसं त्याच्या तोंडाला तुम्ही बघू शकता, बिचाऱ्याला जखम पण झालेली आहे. अनहेल्दी तो पहिलाच वाटत होता असं मी म्हटलं तुम्हाला. आणि अशी शेपटी लांब दिसत असली, त्याचं तोंड जर असं दिसत असेल, गळा वगैरे लहान, तर आपण हा धामण म्हणू शकता. मधला भाग नागासारखा वाटत जरी असला तरी जशी शेपटी येते तशी आपण बघू शकता कशी डिझाईन आहे ह्याच्यावरती. सापाला सारखं बघितल्यावर सापानं कळत असं लक्षात घ्या. तसा हा बारीक फार आहे, म्हणजे अनहेल्दी आहे लक्षात घ्या. पण साधारण 4 वर्ष वयाच्यापेक्षा जास्त वयाचा हा साप आहे. आरामात सापडला असं म्हणावं लागेल. तासभरात हा मी तिसरा साप पकडतो, कारण पावसानंतरचं ऊन असतं तेव्हा जास्त साप बाहेर पडत असतात. धामण रॅट स्नेक असं म्हटलं जातं याला. याच्यापासून कोणताही धोका नाही आहे.